आपल्या रोजच्या आयुष्यात नामस्मरणामुळे चमत्कारिक बदल घडतात. सर्वप्रथम आपण अबोल आणि शांत होतो. आपल्याला एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस दुर्विचार आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्या नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणं हे चांगलं लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणं सोडून देतात. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचं हे लक्षण आहे. शांत झोप लागते आणि वेळेवर जागही येते. पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेनं जातं हे समजण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेलं असतं. त्यामुळं आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. हेही साधन व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो. क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरणाने वाईट ग्रहांवरही मात करता येते. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होऊन त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्याची आस कमी कमी होत जाते. सत्सद विवेक बुद्धी जागरूक राहते आणि मनही स्थिर राहतं. जय जय स्वामी समर्थ.